हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजर वर्ल्ड. मी आहे सनी आणि ही आहे तुमची रचना. नाव काय हिचं? आताच विचारलं नाही सर. नाव ठेवायचं ना. आई कशी आहेस? नाव ठेवायचं नाही हिचं. नाव ठेवायचं नाही. आमचे पाय नाही घात म्हणजे तू पार्टी आलाय. सो आम्ही दोघी आयांना घेऊन चाललोय बाहेर. लेट्स गो. खूप दिवसांनंतर. हे बघ ना काय म्हणते, कशी आहेस? मस्त. तुम्ही कशी आहात? एकदम मस्त, छान. तू कशी आहेस ग? काय खाते? खाऊ आणला आजीनी. थँक्यू. चिक्की चिक्की बम. नमस्कार, वेलकम टू माय क्लासरूम असं बोलणार आहे ना? बोल ना, बोल. नीट नीट बोल. नीट बस. असं असं बोलते. मॅडम ना कसं दाखवणार बोलून? नीट बस. नाही मॅडम नाही, सॅटर्डेला त्यांनी पॅरेंट्सला बोलवलंय आणि ते मुलांना एथिक्स म्हणजे शिकवलंय की तुम्ही जेव्हा तुमच्या घरी कधी कोण येतं तर तुम्हाला कसं ग्रीट करायला पाहिजे, तुम्ही कसं बोलायला पाहिजे, तुम्ही कसं दाखवायला पाहिजे गोष्टी. तर ते त्यांना शिकवलंय. तर आम्ही आता जाणार ना स्कूलमध्ये, तर त्यांनी आतापर्यंत काय काय शिकले ते आम्हाला सगळं एक्सप्लेन करणार. मुलं पॅरेंट्सला एक्सप्लेन करणार. मला फार आवडलं ते. कसलं भारी आहे हे. आपण अतिथी देवो भव बोलतो ना. हा, तसं ते तसंच आहे, पण ते मुलांना वेगळ्या प्रकारे ते शिकवतायत. बरं, त्यांची पद्धतच वेगळी आहे शिकवण्याची. छान. तशा प्रकारे संस्कार शिकवतात. अगं सकाळी गेल्या पण ईच अँड एव्हरी पॅरेंट, सगळे स्पोर्ट्स टीचर पण पहिले नमस्कार आणि मग गुड मॉर्निंग. हे दोन नमस्कार बोलणारच आणि मग गुड मॉर्निंग बोलतात. प्रत्येक मुलगा हात जोडून आतमध्ये एंटर होतो. मध्ये बसायचं कधीपासून बाबांनी प्रॉमिस केलेलं. सो प्रॉमिस फुलफिल करत आहे बाबा. भैया कितना? 150. चेंज. मी पण फर्स्ट टाइम नाईसावर चाललोय. ये बाबा पण आले. सो दोघे आयांवर आम्ही आलोय डेटला. मस्तपैकी डिनर डेट झालाय आणि आता आम्ही त्यांना घेऊन चाललोय मूवी. फुल सरप्राईज आहे. सो आम्हाला थोडंसं लाईट मूवी पाहिजे. लाईट हार्टेड मूवी. म्हणून खूप हसायचं आहे दोघींना. सो आम्ही ठरवलंय कॉमेडी. अँड लेट्स गो. कॉमेडीचं. आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं मराठी मूवी, पण तो शोजच नाही आहे अनफॉर्च्युनेटली. गुड मॉर्निंग. सो आज काय स्पेशल? आज चिकन खिमा,
भाकरी, आईंना करते आमटी आणि काय केले आम्ही जवळा. जवळचा वास किती स्ट्रॉंग आहे. सो वाजले आहेत 12 आणि माझं ऑलमोस्ट झाले आहे. फक्त चिकन खिमा एक राहिलेला आहे. सो ते मी आल्यावर बनवेल कारण नायसाचं सुटण्याचा टाइम झालेला आहे. 12:15ला ती सुटते. सो चला मग तिला घेऊन येते. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू. दूध बिस्किट पाहिजे. मी नवीन बिस्किट आणले तुझ्यासाठी. खाणार तू? खाशील ना? चल चल लवकर. येस चॉकलेट बिस्किट्स देते का? येस पहिले ते खा. तो डिश घे. डिश मध्ये घे. चल डिश मध्ये घे. जा. छान आहे. आवडलं? अजून पहिले ते खा. सो हे जे बिस्किट्स आहेत हे आहेत संपूर्ण सात्विक यांच्याकडनं आलेले आहे. यातलं बेस्ट पार्ट म्हणजे यात बिलकुल सुद्धा मैदाचा यूज केलेला नाहीये, शुगर नाहीये. म्हणजे ते त्यांनी लिहिलंय की नो मैदा, नो ट्रान्स फॅट, नो शुगर, 100% नॅचरल अँड हेल्दी. अँड दिस इज अ बेस्ट थिंग. कारण आम्ही खूपदा ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं आहे, आपण कधी कधी असं करतो की मुलांना भूक लागली आहे आणि एक सेफेस्ट ऑप्शन असतो तो म्हणजे दूध बिस्किट. आपण लिटरलीच करतो, खूप सारे पॅरेंट्स करतात. बिस्किट जे आहे मैद्यापासून बनलेले तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि मुलांसाठी ते चांगलं नाही. त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं जे नायसाला खूप होतं. म्हणजे आधी नायसाचं इंटेक एवढं होत होतं ना बिस्किटचं, आम्ही कितीही थांबवायचं तरी ती बिस्किट खायची आणि त्याच्यामुळे तिला तो त्रास व्हायचा. डायजेशन तो सुद्धा एक प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट शुगर जास्त असल्यामुळे ते ब्रेन साठी चांगलं नसतं. आपण खूपदा म्हणतो ना की आपण आपल्या मुलांना शुगर खाल्ला. आवडलं तुला? अरे वा नाईस. सो हा जो ऑप्शन आहे हा बेस्ट ऑप्शन आहे. संपूर्ण सात्विक, हेल्दी आहे, मैदा नाहीये जसं मी तुम्हाला रागी पासून बनवलं गेलं आहे आणि ह्यात शुगर नाहीये, ह्यात जॅगरी आहे. बेस्ट आहे. म्हणजे मला तर ते पर्सनली एवढं आवडलंय. सो नायसाला चॉको चिप्स आवडतं म्हणून तिच्यासाठी खास चॉको चिप्स मागवलेत. पण आय एम डॅम शुअर तिला बाकीचे फ्लेवर सुद्धा आवडणार आहेत. ह्यात आहे अजवाईन, जिरा, त्यानंतर इटालियन स्पायसी, त्यानंतर आहे मल्टी सीड अँड ड्रायफ्रुट्स आणि कोकोनट. सो हे फक्त मुलंच नाही पण आपण सुद्धा खाऊ शकतो. आणि संपूर्ण सात्विक जर तुम्ही व्हिजिट कराल तर तुम्हाला त्यांच्या पेजवरती समजेल की तिथे इव्हन जे 6 मंथ म्हणजे जेव्हा बाळ 6 महिन्याचा होतो तेव्हा आपण खूप विचारात असतो की आपल्याला आता बाळाला काय फूड स्टार्ट करायला पाहिजे. आपण ऑफकोर्स फ्रुट्स चालू करतो, मग लिक्विड फूड स्टार्ट करतो, बट त्याचबरोबर अजून ते नाचणीचं सत्व ते सगळं काही असतं. त्याच्यामुळे आपल्याला आयडिया पण नाही येत की एक्झॅक्टली आपल्याला आपल्या बाळाला काय द्यायला पाहिजे. सो तिथे तुम्हाला ते सुद्धा प्रोडक्ट्स मिळतील. म्हणजे जर तुमचं बाळ आता 6 महिन्याचा असेल किंवा 7 महिन्याचा 8 महिन्याचा असेल तर तुम्हाला ते सुद्धा सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्यांच्या पेजवरती. सो हा जो ऑप्शन आहे हा मला पर्सनली खूप आवडला आहे. सो नक्की व्हिजिट करा संपूर्ण सात्विक या पेजला. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. सो चला मग आता मी निघतेय बाहेर. नायसात आता तिचं मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करते, इव्हनिंग स्नॅक्स. लेट्स गो. येस वाजलेत 9:30 आणि सावी आणि ज्ञाना आले. सो त्यांची वाट बघतोय. अरे आज कोण आला पेशंट? कुठे आला डॅम्बिश पोलगी? ओळखलं? डॉक्टर अंकलला ओळखलं तू? अरे वा वा वा. अरे सावी पण आली. आज सगळेच आले क्लिनिक मध्ये. आज आपल्याला हो ना मी नाही आला. आज कोणाला टोची द्यायचंय? ज्ञानाला टोचू आणि सावीला काय द्यायचं? सावीला काय द्यायचं?
मास्क घालू मी आता नाही ओळखत ओळखत आता ओळखते मला आता तू ओळखते फक्त आवाज ओळखते. आणि ज्ञानूचे बाबा कुठं गेले? हो का? कुठं गेले ज्ञानू? कुठं गेले? आणि कोण चावले नाकाला? लिपस्टिक आहे. ठीक आहे चला, त्याचे वॅक्सिन रेडी झाले. आज नाना हिरोईन आहे ना. आणि सावी हिरोईनची एंट्री पण हिरोईन सारखी असणार. सावी तुला पाहिजे? सावीचे आमचे झाले वॅक्सिन लवकर है ना. आणि रडली पण नाही अजिबात. दोन्ही पण द्यावं. पहिल्याला तर रडली थोडीशी, दुसऱ्याला तर समजलं पण नसलं तिला कधी. ज्ञानू 2-2 मॉस्किटो चावणार आहे तुला जोरात. 2-2 मच्छर चावणार आहेत. हा लढायचं ना, आपण स्ट्रॉंग आहे ना. स्ट्रॉंग आहे ना. त्रास द्यायचा फुल स्ट्रॉंग असते. मिळत नाही तसा. फायनली आमचं वॅक्सिनेशन झालं आणि आम्ही पण नाही रडलो. आम्ही स्ट्रॉंग आहे. मोठे झाले आता. सावी सारखे आम्ही पण स्ट्रॉंग आहे ना. सावी पण नाही रडली. सावी पण नाही रडली. ज्ञानू पण नाही रडली. ज्ञानू अजिबात नाही रडली. सावी तरी ओरडलेली थोडीशी. ज्ञानूचे बाबा रडले असते. ज्ञानूचे बाबा हलवे. ज्ञानूच्या बाबांनी आधीच सांगितले हे वस्त्र फिरवण्याने काय गडबड केली नावीला. ठीक आहे चालेल. चलो दिलेले ते होते 6 मंथचे वॅक्सिन्स जे होता टायफॉइडचा आणि फ्लूचा फर्स्ट डोस. सो मी सगळ्यांना सजेस्ट करेल की हे जे ऑप्शनल वॅक्सिन्स आहेत हे ऍक्च्युली मस्ट आहेत. मी सजेस्ट गव्हर्नमेंट मध्ये पूर्ण भेटत नाही वॅक्सिन्स. जर गव्हर्नमेंट मध्ये जो घेत असेल, पण उरलेले जे वॅक्सिन्स आहेत ते प्रायव्हेट मध्ये घ्या, कंपल्सरी घ्या. कारण तुम्ही बाकीचे तुम्ही घेत असाल गव्हर्नमेंट मध्ये तरी चालेल, पण प्रायव्हेट वाले घेत जावा. सो हे जे वॅक्सिन्स होते हे 6 मंथ्स वॅक्सिन्स होते. एक फ्लूचा होता आणि दुसरा होता टायफॉइडचा. सो हे कंपल्सरी वॅक्सिन्स आहेत. भले ते गव्हर्नमेंटमध्ये ऑप्शनल आहेत, बट आय डू सजेस्ट की सगळ्यांनी हे वॅक्सिन्स दिलं पाहिजे. सो येस, सावी आणि ज्ञानाचे दोघांचे मस्त वॅक्सिनेशन झाले आहे. खुश आहे. सो नेक्स्ट त्यांचा सेकंड डोस ऑफ फ्लू येणार, जो असतो 7 मंथ मध्ये. सो लवकरच भेटू आपण तेव्हा. कुकडिकू कुकडिकू कुकडिकू. ज्ञानू, सावी, कुकडिकू कुकडिकू कुकडिकू. टक्कूच ठेवू आपण तुला भारी. चला. सो विनिंग पण हे जे आहे फूड चार्ट हे आम्ही सजेस्ट करतो आता सगळ्यांना. सो फूड चॉईसेस ॲट 6 to 8 months, 9 to 11 आणि 11 to 23. सो दोघींना चालू केल्या आणि मस्त आता काय काय खातात ते सगळं खातात. बीटरूट ज्यूस खातात, डाळ खातात, खिचडी खातात, अजून काय पोमग्रेनेट ज्यूस, सगळे फ्रूटचे ज्यूस. ग्रेट. अरे आता वॅक्सिन दिली. जांबीज झाली तू. एवढी जांबीज झाली. आता काय नाही बोलायचं. वॅक्सिन पण नाही द्यायची. ठीक आहे चलो बाय. भेटू आता नेक्स्ट मंथ मध्ये वॅक्सिनेशन साठी. बाय बाय बाय. असा हात करा. तिला हात उचलते. बाय 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 बाय. बाय सावी. लास्ट पेशंट आणि वाइंड अप. बेबी लास्ट गोस लास्टच बेटर आहे. फर्स्ट यायचा पण तरी लास्ट होतं. गाइस बॅक फ्रॉम क्लिनिक. बाबांची बॅग ठेव. बाबांची बॅग ठेव. तू कशी ठेवते? पकड, नीट पकड अशी. मेकअप केलाय बघ काय काय. वाव, आणि नाईस हेअरस्टाईल. तिने मस्त सुपर वुमन झाली. आज माहिती कोण आलेलं नाहीसा क्लिनिक मध्ये? ज्ञाना आणि सावी. काय केलं माहिती त्यांनी वॅक्सिन घेतले. तू कशी स्ट्रॉंग गर्ल झाली आहे, तू कशी सगळे वॅक्सिन्स घेतले ना, तसे ज्ञाना आणि सावी पण आलेले, त्यांनी पण घेतले है ना. पाहुणे येणार आहे. कोण येणार आहे?
सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि जसं तुम्ही पाहिलं ज्ञाना आणि सावी आलेले. सो त्यांना वॅक्सिनेशन, आज वॅक्सिन डे होता त्यांचा, म्हणजे ऑफकोर्स ज्ञानाचा होता, सावीचा ऑलरेडी झालेला. सावी ऑलरेडी 6 months क्रॉस झाले. आणि असेच वॅक्सिन्स नायसाने पण सगळे वॅक्सिन्स गेले. सो आता नायसाचं एज आहे 4.5. सो 4.5 मध्ये जो डोस येतो तो येतो बूस्टर डोस. युजली 4 to 6 months हा बूस्टर डोस असतो, लास्ट बूस्टर डोस ऑफ ऑल द वॅक्सिन्स जे आपण ऑलरेडी दिले असतात. 1.5, 2.5, 3.5, एक 16 to 18 months मधला फर्स्ट बूस्टर, आणि हा आता लास्ट बूस्टर आहे. सो कंपल्सरी आत्तापर्यंत जे वॅक्सिन्स तुम्ही घेतले आहेत ह्याच्या आधी, तर बूस्टर डोज इज मस्ट, कारण हाच बूस्टर डोज पुढे हा लाईफ टाईम इम्युनिटी प्रोव्हाइड करणार आहे. सो डोंट मिस. आणि येस, वॅक्सिनेशन इज मस्ट. वॅक्सिनेशन इज द बेस्ट फॉर ओव्हरऑल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ युअर चाइल्ड. सो येस, रचना गेली आहे बाहेर, थोड्याच वेळात येत आहे. वेलकम. आईस्क्रीम, हे पापड, बटाट्याचे पापड. वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि मी आलो आहे म्हात्रे कुटुंबाच्या घरात. नमस्कार. नमस्कार. सो येस, दादांना मी आलो आहे इंजेक्शन द्यायला. सो विटॅमिन डी डेफिशियन्सी ह्याचं ते आहे, ते इंजेक्शन आहे. सो विटॅमिन डी हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी, आणि हे मोस्टली आपल्याला सन एक्सपोजरने मिळणार. सो किती महत्त्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मेन काय सिम्पटम्स होते विटॅमिन डी, सो त्याच्या डेफिशियन्सीने मेन आपल्याला होतो थकवा, राईट, आणि बोन एक, आणि अजून काय तुम्हाला त्रास व्हायचा दादा? नमस्कार, मी नित्यानंद म्हात्रे. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि डॉक्टर सनी. येस, आणि आमच्या शेजार धर्म चालू आहे. धर्म पाळण्यासाठी म्हणून म्हणा किंवा माझा एक छोटा भाऊ म्हणून, शेजारी थोडे फॅमिली म्हणून तो आज मला इंजेक्शन द्यायला आलाय विटॅमिन डीचं. खरं म्हणजे ते घेण्याचं कारण असं आहे की मला खूप थकवा जाणवतो आणि नॉर्मली सांधेदुखीचा त्रास हा जाणवायला लागला आहे गेल्या 2-3 महिन्यापासून. आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं की हे इंजेक्शन किमान 4 आठवड्यातून एक, महिन्यातून 4 असे इंजेक्शन घ्यायला सांगितलेले. त्यातलं शेवटचं इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर सनी आलेला आहे आणि आता मला ते विटॅमिन डीचं इंजेक्शन देणार आहे. खरं म्हणजे तो सांगेल की विटॅमिन डीची कमी कशामुळे आहे किंवा का. तेच मी जसं बोललो की युजली आपली जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे मेन आपण पूर्ण टाइम ऑफिसमध्येच असतो, प्रॉपर सनलाईट एक्सपोजर नाही मिळत, आपलं नॉर्मल जे आहे. येस, आणि मेन काय की आपलं खाणं पिणं पण पाहिजे तसं नाही आहे. बरोबर. आणि मेन दुसरं म्हणजे आपली जी लाईफस्टाईलमुळे आपण पूर्ण ऑलमोस्ट 12 hours आपण ऑफिसमध्येच पूर्ण असतो, तेच मेन आहे कॉज. बरोबर. आणि मोस्ट ऑफ ऑल मी म्हणजे चालणं कमी होतं माझं. घरातून निघालो की गाडीतून ऑफिसमध्ये, आणि सगळ्यांचीच धावपळ आणि लाईफस्टाईल अशी आहे. सो आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. हे डॉक्टर म्हणून तू मला सजेस्ट करावं की काय करायला पाहिजे नेमकं ह्यासाठी विटॅमिन डी इन्क्रीज करायला. इंजेक्शन ठीक आहे, इंजेक्शन हे आर्टिफिशियल हे आहे, मेन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्सरसाइज, वेळेवर एक्सरसाइज, वॉक करायचं, मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक, तो महत्वाचा आहे. आणि मॉर्निंगचं जे सनरेज असतात, सनलाईट असते युजली 8 ते 12 पण इज गुड. तू देत असेल चालेल, जेवायला माझं बाकी आहे पण सगळे जेवले आहेत. सो मला कंपनी द्यायला दादा परत बसले आणि त्यांनी मला इथेच बोलवलं. लग्नात त्यांचा पोट भरला नाहीये म्हणून मग आज एंगेजमेंट होती. रचनाने, रचनाच्या हाताचं कसं आहे? अरे वा, उत्कृष्ट दादा हे मनापासून आहे. किमा भाकरी खातोय. येस, आणि मस्त सुकट पण आहे. जवळा म्हणते ती, सुकट आहे. सॉरी, सुकट. आम्ही जवळच म्हणतो त्याला. बहिणी याला काय बोलतात? छोटा साईज बघून आम्ही म्हणतो हे सुकट. मग जवळा कसा असतो? जवळा पण आणि पण याला सुका जवळा बोलतो ना. मग सुका जवळा आणि पोला जवळा, मग तेच म्हणते मी त्यांना.
मला काय माहिती नाही. कोकम सरबत स्पेशल कोकम सरबत. दादा आहे अजून भाकरी आणू का दादा? आहे, भात पण आहे, जेवूनच घ्या. खास उन्हाळ्यापासून थोडस आपण दोघीच का फक्त? खरंच त्यांना नाही दिलं तुम्ही? आम्ही नॉनव्हेज खातो. चालेल, दिलं तरी चालेल. मला थोडं थंड होऊन दे. मला वाटलं जेवता नको म्हणून. घे ना मध्ये मध्ये शपथ. काय छान झालंय. काय आणि मूग काय टाकलं? जलजिरा नाही, नॉर्मल संपत. मीठ टाकलंय ना तुम्ही? मीठ. हा, म्हणून ते ब्लॅक वाला मीठ. सेंध. मस्त जेवण झालेलं आहे. अनप्लॅन जे प्लॅन्स असतात ना ते अमेझिंग असतात. आम्ही असं कधीही तिथे जातो ते इथे येतात. सो दादा बहिणींवर मस्त गप्पा मारता मारता जेवण झालेलं आहे. आणि आता आम्ही ठेवले आंबा पार्टी. सो नुकतेच मी आंबे मागवले आहेत. आमचो मँगो ह्यांच्याकडून. हे ऑर्गॅनिक आहेत, काहीही पेस्टिसाइड्स यूज नाही केलेले आहेत. आणि आंब्याची साईज बघा. मस्त एकदम भारी. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. त्यांचा इंस्टाग्राम ID मी खाली मेन्शन केलेला आहे. पॅन इंडिया, कोणीही कुठूनही मागवू शकतात. सो नक्की ह्यांच्याकडनं मागवा. चला पार्टी कोणता आता? एकदम पिकला की हा डेक असतो ना त्याचा, तो खड्डा होतो असा डीप मध्ये होतो. हा, आणि तो चांगला पिकलेला असतो. ऍक्च्युली त्यांनी जेव्हा मी मागवलं आठवतो की ते ट्रान्झिट मध्ये खराब नको व्हायला. आणि मग तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही 2 दिवसानंतर ते खाऊ शकता. कारण खूपदा असं होतं. हे काल आलंय. काल नाही, आजच आलेत ना हे. आजच आले. म्हणजे आता ह्याच्यातलं कोणता पिकलाय मग? तो जास्त हा पिकलाय. आणि मला तर मसाला पण नाही समजणार. आम्ही मँगोचे स्पेशलिस्ट बोलवलेत. मँगोचे स्पेशल बघा बघा कोपरे नाही. आंबा पार्टी खूप छान आंबा आहे. मला आम्हाला माहिती काय मँगो आहे. मँगो हॅलो खूपदा दिवसभरात हे असं चालूच असतं आमचं. ओव्हर ऍक्टिंग भेटूया उद्या. ब्लॉग बघा. उद्या आहेस ना तू? मी उद्या सकाळी नाही. उद्या पूर्ण आहे ना? सांगता नाही येत, सुट्टी आहे ना याला. पण उद्या सकाळी नाही तर नायसेच्या स्कूलला जाणार. का हो? राणी कलर. हा ब्लाऊज ना. राणी कलर. किती वाजता पाहिजे तुम्हाला? परत बाय बाय. हे ठेवायचं. सो चला, अशा प्रकारे आजचा दिवस मस्त छान नोटवर एंड होतोय. मी नेहमीच म्हणते हे आमचे शेजारी नाहीये. दिस इज लाईक अवर एक्सटेंडेड फॅमिली. आणि वहिनींच्या घरी, दादाच्या घरी कोणत्याही टायमाला कुठेही जाऊन असं म्हणजे बसू शकतो, गप्पा मारू शकतो. ते कधी पण इकडे येऊ शकतात. तसा एक तो बॉन्ड झालेला आहे गेल्या 7 वर्षापासून. आणि आय होप ते इथेच राहू आमच्या बाजूला. सो चला मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तुम्ही सुद्धा अशी छान छान नाती बनवा. छान छान लोकांबरोबर तुमचा हॅपीनेस स्प्रेड करा, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा आणि खुश राहा. अजून काय पाहिजे? झोपण्याच्या टायमाला असं एकदम छान मेमरीज पाहिजेत आणि मस्त झोप लागायला पाहिजे. दॅट्स ऑल वी नीड इन अवर लाईफ मला असं वाटतं. कारण झोप अस्वस्थ झाली तर सगळं काही समजलं नाही काय म्हणते. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय. सगळ्यांना चल गुड नाईट बोल. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. सो येस, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स आणि टेक केअर. मस्त छान राहा आणि live your life to the fullest. Be happy, keep smiling, and once again, good night.